हॅलो. दत्त साहेब बोला. नमस्कार. नमस्कार. पाऊस झाला ना तुमच्याकडे चांगला? चांगला नाही पण बरा आहे आमच्याकडे. म्हणजे आणखीन पाहिजे का नाही आता? मग पाहिजे ना बाबा, जोरात पाहिजे एकदम. खूप गरज आहे सगळ्या आमच्याकडे. शेतकऱ्याला आनंदाची बातमी द्या. बर आता 29, 30, बर 31 आणि 1 तारखेला तुमचा जालना जिल्हा, हं, भोकरदन, सिल्लोड, हं, संभाजीनगर जिल्हा, हा इकडं सोयगाव जळगाव करतात, तिकडे मुसळधारच आहे. त्याच्यामुळे तिकडे मुसळ एक चक्रीवादळ जातं. तुम्हाला ना जे छोटे छोटे ओढे नाले चांगले खळखून वाहणार आहेत. अच्छा हो अच्छा 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 अच्छा. हो. चालेल चालेल. धन्यवाद साहेब. खूप खूप आभारी आहे. सकाळी सकाळी तुमचा फोन आला. देव पावला. 29 पासून ते 1 तारखेपर्यंत चांगला पाऊस पडणार आहे तुमच्या. बिलकुल पाऊस पडला 100%. सर्व शेतकऱ्यांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि आज उद्या पण आहे. आज 27 आणि 28 पण आहे पाऊस. पण हे उद्या पुढचं आहे. पण पाठीमागून एक चक्रीवादळ जात असताना काय होणार, तुमच्या तिकडे चांगलं पाणी पाणी करणार आहे. म्हणजे आजची तारीख काय आहे? आज आहे 27 जुलै. 27 जुलै 2026. बरोबर आहे. हो 27 आणि 28 हे जोराचा पाऊस येईल. 28 या 2 दिवस. पण 30, 31 आणि 1 चांगलं पाणी पाणी करणार आहे. 30 जुलै, 31 जुलै आणि 1 ऑगस्ट 2026 जोरात म्हणजे मुसळधार पाऊस राहील. हो मुसळधार. तुमच्या जळगाव जिल्ह्यात अतिवृष्टी होईल तिकडं. आणि ते तुमच्याकडे एखादी नदी छोटे छोटे तळे असतील ना, त्याच्यात सुद्धा पाणी येईल बघा. चालेल चालेल. खूप 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 धन्यवाद. आभारी आपल्या सिल्लोड तालुक्याच्या शेतकऱ्याच्या वतीने. धन्यवाद. धन्यवाद.